त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये जेवढेही प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाचं चांगलं काम त्या ठिकाणी प्रभावी चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या हडपसर मतदारसंघामधून या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून येतील। हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला आहे। 2.5 वर्षापूर्वी तत्कालीन बंडखोरीनंतर महाराष्ट्रात खरे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हडपसरला तब्बल 350 कोटींचा निधी उपलब्ध झाला व मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली। हडपसर शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी विचारले, सत्तेत असताना विरोधी नेत्यांनी विकासासाठी निधी का आणला नाही? वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, डीपी रस्ते, रखडलेली नागरी कामे याकडे का दुर्लक्ष झालंय? भानगिरे यांनी सांगितले की आम्ही मागील 4 वर्षापासूनच निवडणुकीची तयारी करत आहोत। जनतेशी संवाद साधत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं आहे। प्रभाग क्रमांक 41, 16, 25 सह हडपसरमधील सर्व प्रभागात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे। पहिले तर तुम्हाला माहिती की हडपसर मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना जे काम या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे, जे 70 वर्षामध्ये कुठल्याही सरकारला जमलं नाही तेवढं काम त्या 2.5 वर्षांमध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी केलेलं आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।